येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे. आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री. जिल्हा निवडणूक आयुक्त तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची पत्रकार परिषद. बुधवारी 15व्या विधानसभेसाठी निवडणूक झाली. उद्या नाशिक जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघाकरता मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. उद्या सकाळी EVM मशीन ठेवलेले स्ट्रॉंग रूम उमेदवार किंवा उमेदवार प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत उघडले जातील. त्यानंतर निवडणूक कर्तव्यावर असलेल्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांना गोपनीयतेची शपथ दिली जाणार आहे आणि त्यानंतर टपाली मतमोजणी प्रक्रियेला सकाळी 8 वाजता सुरुवात होणार आहे. EVMची मतमोजणी ही 8 वाजता सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. बिलकुल मोबाईलच्या पण अडचणी करतात ते. मी 11:30 वाजता जे स्वतः ROC VC घेऊन हाच सूचना दिलेली आहे सर्वांना. तर मोबाईल त्यांना म्हणा, त्यांना जी असं मी सांगितलेलं. आपण खूप चांगलं सहकार्य केलेला होता पोलिंगच्या दिवशी पण, आणि आता पण सहकार्याची मी उमेद करतो. थँक्यू. जेव्हा एक कागदावर लिहून आमच्याकडे सर्व येतात, म्हणजे त्या टेबलचे जे होतात त्याच्याकडून एक लेखी मध्ये रायटिंग मध्ये येतात, त्याची एंट्री केली जाते, कम्प्युटरवर एंट्री केली जाते. तर 14 एंट्रीज होणार आहे ह्यामध्ये. सो 14 एंट्री केल्यानंतर त्याची जेव्हा डिजिटल शीट तयार होईल त्याच्यावर सही होतील आणि अनाऊन्स होतील. सोबतच ते डिजिटल शीट एक व्यक्ती इथे करणार आहे, एक व्यक्ती त्याची दुसरी कॉपी घेऊन एनकोरवर भरणार आहे. प्रत्येक फेरीच्या नंतर. येस, प्रत्येक फेरीच्या. असं पण करू शकतो. पर एनकोर जे आहे, एनकोर तेच माध्यम आहे. फक्त आपल्या जिल्ह्यासाठी नाही, तुम्ही इंडियामध्ये कुठेही बसून पूर्ण जिल्ह्याची मतदारसंघाने तुम्ही चेक करू शकता अपडेटेड. सो आम्ही आमचे DIO साहेब आहे, तुमचा ऑलरेडी ग्रुप असेल जितका मला माहिती आहे. सर, DIO पेक्षा तुम्ही एखादा तुमचा इलेक्शनचा ऑफिसर दिला ना, डेप्युटी कलेक्टर लेवलचे किंवा तर ते बरं पडेल. काय नेमकं समजलं नाही मला. तो काय करणार ऑफिसर? म्हणजे जिल्ह्याची प्रत्येक विधानसभेची माहिती येईल ना, तर ती त्याच वेळेस त्या एका व्यक्तीकडनं मिळाली पाहिजे. कारण आता नांदगावची आम्हाला कशी मिळणार, सुरगाण्याची कशी मिळणार ना, म्हणजे तर ती ठीक. तर तुमचा एक व्यक्ती ते कलेक्ट करून दिलं तर ते कलेक्ट करून एक शीट मध्ये देऊ आपण सर्वांना. ठीक आहे, आणि राऊंड निहाय देऊ. ते पण भेटते. येस, दर 1 तासाने तुम्हाला व्हिज्युअल्स पण भेटतील. आमच्याकडे जे रेकॉर्ड आहे त्याप्रमाणे तर आतापर्यंतच्या 2004 पासून सर्वात जास्त आहे. नाही, ह्यामध्ये पण मल्टिपल फॅक्टर्स आहे आणि मग एक कारणावर पूर्ण यश किंवा हे सांगता येणार नाही, पण मल्टिपल कारण आहे त्याचे. ह्यामध्ये पण मतदार यादी चांगली म्हणजे हे केली, थोडी प्युरिफाय केली, त्याचा पण प्रभाव पडतो. महिलांची टक्केवारी वाढण्याचे कारण पण मल्टिपल होऊ शकतात. जर त्यांना म्हणजे प्रशासनाच्या दृष्टीने आम्ही जे जवळ केले होते आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये त्यांचे पोलिंग बूथ कुठे आहे, आणि तुम्ही एक ग्रुपमध्ये जा. महिलांमध्ये बऱ्याच वेळी पाहण्यात आलं की ते ग्रुपमध्ये गेलेले आहे, एकत्र होऊन गेले, तर त्याचा पण प्रभाव पडतो. एक ग्रुप ऍक्टिव्हिटी म्हणून ते करतात, तर नक्कीच त्याचा चांगला प्रभाव पडतो. असू शकतात. वाढलेली आकडेवारी जे आहे ते निश्चितपणे जे EC निवडणूक आयोगाची जी अपेक्षा असतात त्याप्रमाणेवर चांगली आहे, समाधानकारक. म्हणजे ह्यामध्ये अजून मला वाटते की इम्प्रूव्हमेंटचे स्कोप आहे. तेच मला जसं वाटते की शहरी भागामध्ये अजून आम्ही जर प्रयत्न केला
तर अजून वाढेल आणि जे इलेक्टोरल रोल आहे त्याला अजून चांगली प्रकारे प्युरिफाय केला, जे ऍबसेंट आहे किंवा जे मयत झालेले आहे त्यांना कमी केलं तर निश्चितच हे अजून वाढू शकतात. नाही, असा कोणताही कधी टार्गेट दिला जात नाही, पण लास्ट प्रेस कॉन्फरन्स मध्ये पण मी सांगितलं होतं की प्रत्येक जागावर मागच्या वेळीपेक्षा जास्त आणि जे राज्याच्या जे सरासरी आहे त्याच्यापेक्षा जास्त करण्याचे नक्की आम्ही प्रयत्न करतो. तसा त्यामध्ये तर यशस्वी आहोत. हो, प्रयत्न होता आणि मी मान्य करतो ना की 75% आम्ही करू शकलो नाही, पण तरी पण आज निवडणूक आयोगाची एक VC होती, त्यामध्ये त्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगलेच त्यांचे प्रतिक्रिया. आमच्याकडे प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही निर्देश दिला होता की जर पोलिंगच्या दिवशी पोलिंग पार्टीज किंवा इतर जे आम्ही अधिकारी किंवा कर्मचारी नेमले होते त्याच्यापैकी कोणी ऍबसेंट राहिला किंवा कर्तव्यात कसूर केला तर RO ने त्याच्यावर लगेच ऍक्शन घ्यायचे. सो आमच्याकडे प्रत्येक RO ने त्यामध्ये काही ना काही कमी किंवा जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये ऍक्शन घेतलेले आहे. त्याची पण आम्ही तुम्हाला पूर्ण विस्तारमध्ये माहिती देऊ शकतो, किती लोक ऍबसेंट होते किंवा कसूर करण्यात आला होता. परंतु ह्याच्यामुळे पोलिंगवर काही प्रभाव पडलेला नाही आहे. त्याच्यासाठी रिझर्व्ह मध्ये पण लोक आम्ही पुरेशी मात्रामध्ये ठेवले होते. मी लास्ट VC मध्ये पण सांगितलं होतं, प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं होतं की सुरुवातीचे जे राऊंड आहे ते थोडे स्लो चालतात, त्याला कधी कधी 1 तास पण लागतो, 1.5 तास पण लागतो. पर ते काही याच्या फॉर्म्युला नाही ठरलेला आहे की टायमिंग नाही दिला की एवढे कालच झाला पाहिजे. हळूहळू स्पीड वाढतात आणि जे आहे EVM चे राऊंडची स्पीड वाढतात. सुरुवातीला स्लो असते, नंतर अर्ध्या तासात 40 मिनिटात एक राऊंड होतो. राऊंड म्हणजे पूर्ण सुनिश्चित, फेरी म्हणजे पूर्ण टॅली केल्यानंतर जे निकाल निघतो ते. नाशिक वेस्ट मध्ये आहे 30. दिंडोरी टेबल कमी ठेवले, 12 टेबल, त्यामुळे त्यांची किती आहे 32 होते. त्याचबरोबर मतमोजणी प्रक्रियेवेळी मतमोजणी प्रतिनिधी नियुक्त कर्मचारी यांना मोबाईल व अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणणं प्रतिबंध करण्यात आलंय. तर ETP BMS मतमोजणीकरता मान्यता दिलेल्या अधिकाऱ्यांना कामकाजासाठी मोबाईल सोबत बाळगता येणार असल्याची माहिती देण्यात आली. तर जिल्ह्यातील 15 पैकी 14 विधानसभा मतदारसंघात मतमोजणीकरता 14 टेबल असणार असून केवळ दिंडोरी या एका मतदारसंघाकरता 12 टेबल असणार आहेत. प्रतिनिधी वैभव घुगे,